लिहून घोडा पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाला पळत सोडतो त्याचं नाव धनाजी. वाघाला पाटतो त्याचं नाव संभाजी. आणि या साऱ्यांना एकत्र करून स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. त्याचं नाव शिवाजी. एकदा करूया एकदा शिवछत्रपतीचा जयघोष. प्रौढ प्रताप पुरंदरा क्षत्रिय कुलावंताचा राजा सिंहासन राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. सामन्याकडे वळतो एक सुंदर अशी संकल्पना. या ठिकाणी एक गाव एक संघ नेटका आयोजन नियोजन. गाव असावे गावासारखे, घर असावे घरासारखे, नको नुसत्या भिंती. गाव असावे गाव असावे वृंदावन ते, नको नुसत्या भिंती. मैदानाच्या आता पहिला चेंडू मार्गस्थ राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू रिव्हर्स स्टेपचा अटॅक सुरू फटका लॉट पे फटका लगेच तो आबाद नाही तो बरबाद असा फटका. फटका मात्र जातोय पहिल्या चेंडूवर. सांघिक श्री गणेशा या 4 धावेने केला जातोय यस साठी. पहिल्या चेंडूवर सांघिक पहिल्या चेंडूवर 4 धावा या ठिकाणी पाहायला भेटेल. दुसरा चेंडू मार्ग असता सुरू एक फटका बसला गेला. एक तरी तो एक मेरी अशी गोलंदाजी. आता मात्र फसवा चेंडू. या ठिकाणी एक चौकारा निश्चित फलंदाजी करत होता बबल. मात्र दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करणारी गोलंदाजी अरविंद निंबळकर याच्या करवी पाहायला भेटले. आणि दुसऱ्या चेंडूवर मार्गस्थ मात्र डगावचा शिकार मात्र बबल नाईक माघारी येतोय. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटली. एक तेरी तो एक मेरी अशी गोलंदाजी. नक्कीच पहिल्या चेंडूवर नक्कीच फलंदाज या ठिकाणी माफक बनला गेला. आणि त्यानंतर दुसरा चेंडू या ठिकाणी गोलंदाज कमबॅक करणारी गोलंदाजी. अशीच गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच जाणतोय गोलंदाज फिरकीचा मिस्टर जादूगार अरविंद निंबळकर. पुढचा फलंदाजचा न्यू बॅटर मैदानाच्या गोलंदाज एंड करून गोलंदाज सज्ज अरविंद निंबळकर. कॉमेंटर बॉक्सच्या दूरकडून तर नक्कीच झाडाच्या दूरकडून या ठिकाणी नक्कीच पाहावाच भेटेल तो विनय पावनोजी लेफ्ट हँड बॅटर सज्ज होतोय. राईट राऊंड विकेट. पंचांच्या उजव्या स्वतःच्या उजव्या हाताने मारा 7-8 पावलांचा रनअप घेऊन सज्ज होतोय. पुढचा चेंडू नक्कीच स्लॉग मध्ये फेकला गेला. ब्रह्मास्त्र कडला पिट्या रत्त. त्यानंतर बॅट आणि बॉलचा सोपस्कार येत आहे. थोडासा चेंडू वळला गेला आउट कटा असा चेंडू या ठिकाणी आमच्या गुन्हे तालुक्यात निर्धावाची गणना. आणि निर्धाव चेंडू नंतर 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिला हात चौकार या ठिकाणी पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू रिव्हर्स सबचा फटका या ठिकाणी परत एकदा यशस्वी होतोय. सुरेख फटका डॉट पेट फटका. सुरेख फटक्या या फटक्यावर 4 धावांची मोहर आणि 4 धावांनी धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटली पोहोचला गेला. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 8 धावा ही गुन्हे तालुक्यात एका विकेटच्या मोबदल्यात. चार चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 8 धावा पाहायला भेटायला मैदानाच्या. आता पुढचा चेंडू मार्ग असलो फुटतो 5 चेंडू नक्कीच पंचांकडून दाद मागले. आता लेग बीटचं अपील नाही मित्रांनो. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने लेग बिपोर्टचं अपील या ठिकाणी करू नाही कारण नियम तसा नाही आहे. मैदानाच्या लेग पॅचच्या स्वरूपात 1 धाव भेटली. एका धावने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचा 9 धावा ही 5 चेंडूचा झाला खेळ समाप्त. सुखरूपशी गोलंदाजी अरविंद निंबळकर. एक फिरकीचा जादूगार सिंधुदुर्गातील बराचसा क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू या ठिकाणी मैदानात पाहायला भेटतोय. कॉमेंटर बॉक्सच्या दूरकडून पुढचा बॅटर या ठिकाणी केस. आता मात्र फर्स्ट सलामीवर आलेला बॅटर मात्र आता मात्र संधी भेटली गेली शेवटच्या चेंडू मागे. तोच फलंदाज या ठिकाणी माझा फेवरेट सुजित सावळ या ठिकाणी मैदानात पाहायला भेटेल. राईट ओव्हर द विकेट लेफ्ट हँड बॅटर साठी वेगळी क्षेत्ररक्षणामध्ये विवर्चना नक्कीच पाहायला भेटेल मैदानाच्या. आता मात्र शेवटचा चेंडू फेस सुजित सावळ स्ट्राईक अँड बॅटर पाहायला भेटतोय. या शेवटच्या चेंडू मागे फेस करण्यासाठी
पुढचा चेंडू सुरेख फटका लॉट फटका उडवला गेलाय नक्की डीप काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक येतोय डीप मिडॉल क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी सुखरूप अशी या ठिकाणी सोपस्कर मानतोय आणि दुसरा गडी मात्र सुजित सवर मात्र गोल्डन डकचा शिकार पहिल्या षटकादरम्यान धावसंख्या मात्र 9 धावा स्थिर धावसंख्या 9 धावा एक षटक समाप्ती केर 2 गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी आता मात्र सुखरूप अशी फलंदाजी या ठिकाणी करेल का मैदानाच्या आता करायला नक्कीच तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांची या ठिकाणी नजर या सामन्याकडे कारण नेमळे विपक्ष ओढावडा संघ 2 बलाढ्य संघ सिंधुदुर्गातील एक सावंतवाडी नगराध्यक्षक चषक ज्याने आपल्या द्वितीय क्रमांकाचा चषक आपल्या नावावर कोरला तो नेमळे संघ तर 3,33,333 रुपयाचा मानकरी मांजऱ्या गावात ज्याने आपल्या ख्यातीत या ठिकाणी एक मोठी रोख रक्कमेचा हकदार झाला होता तोच होडावडा संघ यांच्या मध्ये ग्रंथिक पाहावयास भेटेल. दोन्ही संघ अतिरिक्त खास निर्णय या ठिकाणी नक्कीच विनंती होती दोन्ही अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. बॅटिंग पॉवर प्ले चॉईस नक्कीच पाहावयास भेटेल मैदानाच्या आता एक सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी पाहावयास भेटायला नक्कीच तावडे गावात नक्कीच मिडल मध्ये या ठिकाणी नक्कीच वेंगुर्ला असो किंवा सावंतवाडी मिडल मध्ये हा गाव नक्कीच पाहावयास भेटेल. एक सुंदर असा निसर्गाने हा गाव या ठिकाणी पाहावयास भेटतोय. नक्कीच घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती गाव असावे वृंदावन येते नको नुसती माती एक सुंदर असं तावडे गाव या ठिकाणी पाहावयास भेटेल आमच्या या निसर्गमय नगरीत. एक षटक समाप्ती कर धावसंख्या 9 धावा 2 गाड्याच्या मोबदल्यात गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज सज्जतोय गोलंदाज एंडकडून 0-1 नंबरचा खेळाडू सचिन नेमळेकर पाहावयास भेटतोय. लेफ्ट हँड बॅटर सज्जवतोय नक्कीच विनय पाहुणेची या ठिकाणी मैदानात पाहावयास भेटतोय. या मेगा स्क्रीनवर या युट्यूबच्या माध्यमाने घर बसल्या या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना आस्वाद या क्रिकेट स्पर्धेचा घेता येतोय. नक्कीच श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तावडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संकल्पना अशी एक सुंदर संकल्पना या ठिकाणी पाहावयास भेटेल. पहिला चेंडू या ठिकाणी दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाज सजवतोय सचिन नेमळेकर राईट आर्म और 2 विकेट 7-8 पावलांचा रनअप घेऊन पहिला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न उगला गेला. नक्कीच पंचांकडून 10 मगले ते पंच या ठिकाणी आपल्या तेज नजरेने या ठिकाणी आपला निर्णय कळवताना दिसत आहेत. तुला चेंडू मारणार दोघा होता मात्र तू सोडून दिलाय आणि त्यानंतर चेंडू मात्र आमच्या गुणतालिकेत निर्धाव असा सन्माननीय मंदार तुळसकर यांच्या मध्येने पाहावयास भेटतोय. पुढचा चेंडू नक्कीच सुरेख फटका घुटण्यात एक तमाशा देख सुरेख फटका लॉफ्टेड फटका डब्बे में एक घुटण्यात एक तमाशा देख सुरेख फटका लॉफ्टेड फटका लिप्स कर्लिकच्या बाजू चौकाराला पटव गेला. यस दॅट इज 4 धावने धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटली पोहोचला गेला 13 धावा 30 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर प्रोग्रेस सेकंड ओव्हर 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त मैदानात पाहावयास भेटत. बॅटिंग पॉवर प्ले चॉईस षटक या ठिकाणी पाहावयास भेटत. 3 क्षेत्ररक्षक 38 सेकंडच्या बाहेर या ठिकाणी देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय. लगेच तो आबाद नाही तो बर्फा असा फटका खेळण्याचा मानस मात्र अयशस्वी मात्र एका धावेसाठी रूपांतर केलं गेलं. लेग बायच्या स्वरूपात या ठिकाणी आयोजकांकडून निर्बंध लावले त्या क्षेत्रात चेंडू ट्रावत होतोय एका धावेसाठी आणि एका धावने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटली 14 धावा ही 2 गडी माघारी परत त्यानंतर दुसरं षटक मार्ग असताना प्रथम फलंदाज एंडकडून दहाकर ओढावडा संघ अटॅक इज बेस्ट डिफेंड अटॅक केला जाऊ शकेल का मैदानाच्या आत विनय पाहुणजीकडे किंवा या ठिकाणी सचिन नेमळेकर गोलंदाजी सज्जवतोय. पुढचा चेंडू सुरेख फटका मारणार धोका फटका होता. नक्कीच या ठिकाणी म्हणेन बादल चोरेंच्या भाषेत म्हणा चराच्या बैलाक मराची ओढी नक्कीच सुखरूपरित्या तुझ्या फटक्यामधून फटके येतात तर मात्र या ठिकाणी रिव्हर्सिपचे फटके घेऊ नको. पुढचा चेंडू मार्गस्थ पुढचा चेंडू स्टेप आउट केला एक ग्लान्स केला गेला एका धावेवर या ठिकाणी सुखरूपरित्या एका धावेची मोहर आणि एका धावने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटली पोहोचला गेला 15 धावा ही
5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. एक चेंडूचा खेळ बाकी मैदानाच्या आता स्ट्राईक अँडवर देखील मैदानाच्या पाहावयास भेटेल. फलंदाज वितुल नामक फलंदाज मैदानाच्या पाहावयास भेटेल या ठिकाणी मैदानाच्या आता देखील सुखरूप असे क्षेत्ररक्षणामध्ये विवरचना नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले चॉईस 38 चौकाच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक अनिवार्य. एक डीप स्क्वेअरला एक मिडॉन क्षेत्ररक्षक, एक डीप काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक, एक सुंदर रणनीती या ठिकाणी अरविंद नेमडेकर याची पाहावयास भेटेल मैदानाच्या आता. पुढचा चेंडू नक्कीच कई पे निका है, कई पे निशाना मारना चाहते थे दिल्ली में, गया गली में मिस टाइम फाटका. बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव गणतोय. दुसऱ्या चेंडूची झाली निर्धावाची सांगता. षटकादरम्यान दुसरं षटक समाप्त कर धावसंख्या मात्र पोहोचते गेले निर्धारित 15 धावा. ही 2 षटक 2 गड्याच्या मोबदल्यात. येस ओव्हर टुडे सर. शिवरात्री नक्कीच महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नक्कीच महाशिवरात्री असल्यानंतर या कोकणात नक्कीच नाट्यप्रयोग सर्व रामेश्वर सोमेश्वर त्यानंतर शंकराच्या मंदिरात नाट्यप्रयोग होना है, त्याचा पण रसिक प्रेक्षकांना आस्वाद घ्यायचा है. चलो फिर से एक बार मैदान के भीतर. हालांकि पहला गेंद निश्चित तौर से बिल्ली गेंद निकली. दूसरा गेंद जो कि मैदान के भीतर राइट आर्म अराउंड विकेट से महाराज जो कि मैदान के भीतर अरविंद नेमरेकर क्लास किया सम्मान के साथ खेला. डीप पॉइंट शॉर्ट पॉइंट की तरफ से खेला. इस गेंद पे 1 रन मुकम्मल होगा. 1 रन के साथ रन संख्या जो कि मुकम्मल है. 16 रन स्कोरिंग कार्ड के भीतर. हालांकि 2 विकेट के नुकसान के भीतर तीसरा ओवर जो कि प्रकृति कार्ड के भीतर दिखाई देता हुआ जो कि मंदा तुलस की ओर से. अभी भी 2 गेंद का खेल समाप्त हुआ. अभी भी 4 गेंद इस ओवर के शेष हो गए. अच्छी गेंदबाजी करनी होगी जो कि नेमरे टीम की ओर से, जो कि अटैक इस बेल्ट पे अटैक करना होगा जो कि धारकर होडाउडा टीम को. वही बल्लेबाज से विदुल स्ट्राइक एंड बैटर दिखाई देते हुए इस मेगा स्क्रीन के भीतर. अगले गेंद तगड़ा प्रहार करने की कोशिश आड़े बल्ले के साथ इस गेंद को खेला. शॉर्ट स्क्वायर लेके खिलाड़ी जब तक गेंद के पीछे आते थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल होगा. 1 रन के साथ रन संख्या जो कि 17 रन. यह संख्या अशुभ मानी जाती है इस अंक तालिका में. 17 पे खतरा किसको होता है आने वाला समय तय करेगा. एक बाजू से गेंदबाज को खतरा होता है कि बल्लेबाजों को खतरा हो सकता है. ये आने वाला इस गेंद समझाएगा. अगली गेंद फिर से एक बार रिवर्स क्या टाइम फिर से एक बार रन आउट के संदेह खतरा बन चुका है. विदुल बैक टू पैवलियन. यस रिजल्ट. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर उपस्थिती दर्शवायची आहे. बांधा संघ लास्ट पुकार तुम्हाला उपस्थिती दर्शवा. धन्यवाद. फिर से एक बार बल्लेबाजी में परिवर्तन जो कि रनआउट के हिसाब से विदुल के लिए एक तगड़ा बल्लेबाज जो खेल फिर से एक बार समीर दिखाई देता हुआ. राइट हैंड बैटर गेंदबाज तैयार होते हुए जो कि अरविंद. अगले गेंद का समाचार. क्लांस किया सम्मान के साथ खेला. निश्चित तौर से सम्मान दिया. इस गेंद को पहले गेंद पे सम्मान देने का यह निर्णय अच्छा. और उसी के साथ 1 रन मुकम्मल. 1 रन के साथ रन से जो कि आगे बढ़ी. निश्चित तौर से स्कोरिंग कार्ड के भीतर 18 रन स्कोरिंग कार्ड के भीतर. अभी इस ओवर का 1 गेंद शेष होगा. अटैक करना चाहेंगे जो कि बल्लेबाज विनय पाउनु जी. लेफ्ट हैंड बैटर है. निश्चित तौर से महिंद्रा प्रीमियर लीग का अच्छी बल्लेबाज है. ऑलराउंड भूमिका
दायित्व निभाया था वही बल्लेबाजों के मैदान के भीतर अड्डे बल्ले के साथ खिला खोद के निकाला इस गेंद को। निश्चित तौर से एक गेंद से मुकम्मल होगा 1 रन के 7 रन का 19 रन 3 ओवर का खेल खत्म होने के बाद तीसरा विकेट जो कि मैदान छोड़ के बाहर आ जाता हुआ 3 गडी महागारी परत आहे। 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय। 19 धावा गुणतालिकेत पाहावयास भेटेल मैदानाच्या आता। मित्रांनो एक खास सूचना, जर एक मोबाईल प्रेक्षक वर्गातून पडला आहे नक्कीच कोणाला भेटला असेल तर या ठिकाणी आणून आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये सुपूर्द करायचा विनंती होते। कोण रसिक प्रेक्षकांना मोबाईल सापडला असेल तर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपण द्यायचं आहे। त्यासाठी बक्षीस झालंय 500 रुपयाचं। कोणाला भेटला असेल मोबाईल तर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये येऊन विवो स्मार्ट मोबाईल आहे नक्कीच कोणाला प्रेक्षक वर्गाला सापडला असेल तर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आणून द्यायचं आहे। त्यांच्यासाठी खास 500 रुपयाचं बक्षीस मालकांना करवीत देण्यात येईल। पहिला चेंडू ग्लान्स केलाय सुरेख एक फटका 2 क्षेत्ररक्षी अभेद जमीन त्याच्या थोडासा वाईड मध्ये चेंडू प्रवास करतोय डीप पॉइंट क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूवर ताबा मिळवतोय चेंडूची फेक करतोय तोपर्यंत 1 धावेची मोहर। 1 धावेने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटली पोहोचला गेला 20 धावा ही प्रथम फलंदाजी करत असतात धाडकर होडावडा संघ। 4थ्या षटकाचा 1 चेंडूचा खेळ झालाय समाप्त। गोलंदाज एंड कडून गोलंदाज कपिल निंबळकर सजवतोय राईट डाम ओव्हर द विकेट हट्टाकट्टा नौजवान। आता मात्र समीर सावंत याने हुकुमात घालवले कित्येक स्पर्धेमध्ये तोच फलंदाज या ठिकाणी स्ट्राईक यावर पाहावयास भेटतोय धाडकर होडावडा संघ करवी। राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेटर बॉक्सच्या दूरकडून सज्जवतोय 10-12 पावलांचा गोलंदाज सज्जवतोय पुढचा चेंडू सुरेख फटका लॉफ्टेड फटका डीप स्क्वेअरलेगच्या बाजू चेंडूचा प्रवास चाललाय। 1 धावेसाठी 1 धावेची मोहर लागली गेली दुसऱ्या धावेकडे आणि 2 धावेने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटली पोहोचला गेला। गुणतालिकेत झाली नेल्सन फिगर मध्ये 22 धावा ही गुणतालिकेत पाहावयास भेटते। नक्कीच आता मात्र अटॅक करावा लागलाय समीर याला। नक्कीच अटॅक इज बेस्ट डिपेंड आक्रमकता बचावाचं साधन अटॅक कराल तर मित्रांनो नक्कीच बचावाचं साधन तुम्हाला असू शकेल या मैदानाच्या आता। पुढचा चेंडू अकू टप्प्याचा चेंडू सुरेख फटका नक्कीच फटक्याखाली अटॅक डेप्स करलेचे क्षेत्ररक्षक होत आहे त्याच्या त्या ठिकाणी कोणती चूक केली जाऊ शकत नाही आणि त्यानंतर सोपस्कर मात्र डेप्स करलेक पूर्ण करतोय आणि 4थ्या क्रमांकाचा गडी मात्र माघारी परततोय। धारकर होडावडा संघाचा 4था फलंदाज माघारी परततोय। या स्पर्धे निमित्ताने नक्कीच खास करून रसिक प्रेक्षक वर्गात या ठिकाणी पाडगावकर काका तुमचं पण हार्दिक हार्दिक स्वागत। खास करून होडावडा संघ त्यांचा एक संघ बेंगळुरूचे एक सुंदर गरपा या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स डीजे यांच्या माध्यमाने सन्मान्य मसूरकर डीजे यांच्या माध्यमाने पोहोचवला गेला। सुंदर डीजे या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने तुमचं पण हार्दिक स्वागत सर सन्मान्य मसूरकर डीजे। सामनेकडे वळतोय नक्कीच राईट आर्म अराउंड विकेट पुढचा चेंडू मार्गस्थ या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटर विशाल सजवतोय पुढचा चेंडू फेस सुरेख फटका लॉफ्टेड फटका लेझर बोर्ड क्रिकेटची आठवण करून देणारा फटका त्या डेप कव्हर क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूवर ताबा मिळवतोय चेंडूचे फेक या ठिकाणी गोलंदाजी करवी करतोय तोपर्यंत 1 धावेची मोहर आणि 1 धावेने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटली 23 म्हणजे 23 धावा ही 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ बाकी असताना मैदानाच्या आता स्ट्रायकॅनवर नक्कीच एक हाती सरसेनापती ज्याप्रमाणे शिवकालीन बाजीप्रमाणे खेंडा लढावली त्याचप्रमाणे खेंडा शेवटपर्यंत लढवर हा माणूस दाखवला तो सुरेख फटका लॉफ्टेड फटका सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव सीमा रेखा पार नक्कीच दाजी नाईक त्यानंतर बबल नाईक त्यानंतर नक्कीच म्हणेल हा पण लोकल खेळाडू नक्कीच मांजरा
क्रांतिकारी ज्याने ना हुकूमत केली होती तोच फलंदाज या ठिकाणी विनय एक हाती सरसेनापती खिंड लढवतो आतापर्यंत मैदानाच्या आखू टप्प्याचा चेंडू सुरू एक पटका परत एकदा रिव्हर्सचा अटॅम्प परत एकदा बार बार देखो हजार बार देखो ये देखने वाली चीज है सीमा रेखा पार 4 धावांसाठी यस शिवरात्री तसंच गाणे या ठिकाणी नक्कीच सन्मान्य मसूरकर डीजे यांच्या माध्यमाने महाकालचा जयघोष या ठिकाणी करत एक सुंदर डीजे सन्मान्य मसूरकर डीजे यांच्या माध्यमाने या ठिकाणी सुंदर आवाज या ठिकाणी पाहावयास भेटतोय नक्कीच 4 षटक समाप्ती केल्या 31 धावा ही 4 गड्याच्या मोबदल्या आतापर्यंत धडकर होडावडा संघ या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी यांकडून पाहावयास भेटायला गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज निखिल पहिला चेंडू सुरा एक पटका लॉफ्टेड पटका डीप स्क्वेअरला पाठवलाय सोपा स्क्वेअर मात्र या ठिकाणी नक्कीच कपिल याच्या मार्फत या ठिकाणी पोहोचवलं गेलंय 5व्या क्रमांकाचा फलंदाज नांगे टाकण्यास भाग विशाल बॅक टू पॅबलॅन डगवाचा सारा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही जिंकायचा भाव तुला मोठी स्पर्धा आहे नक्की दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून लो फोल्डर स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटचा हल्ला डीप मिळवून क्षेत्ररक्षक येतोय हेमंत नेमेकर या ठिकाणी चेंडूवर ताबा मिळवतो थोडीशी हारा गेली थोडासा या ठिकाणी सुखरूप असा चेंडू हातात होता मात्र थोडीशी घाय केली आणि घाईचा परिणाम या ठिकाणी नक्कीच एका धावेची पावलानंतर दुसऱ्या धावेकडे आणि 2 धावने सांघिक धावपला नेल्सन पिकरवर 33 धावा हे 2 चेंडूचा झालाय दोन चेंडूचा झालाय खेळ समाप्त पुढच्या चेंडू देखील ब्रह्मास्त्र काढलाय सुरा एक पटका लॉफ्टेड पटका डी पेक्षा कवरला पाठवलं काय जाना म्हणता वन टप्पा सीमा रेखा पार 4 धावा यस डिझाईन नक्कीच महाशिवरात्री तसेच गाणे डीजेच्या माध्यमाने या ठिकाणी पाहावयास भेटेल सुंदर डीजे सन्मान्य वारंवार सांगतो मसूरकर डीजे पुढचा चेंडू अकू टप्प्याचा चेंडू लॉफ्टेड पटका डीप कावकोरदार अरविंद नेमेकर सेव्ह आणि येतोय 6वा गडी बॅक टू पेवलॅन परत धावसंख्या तो तब्बल पोहोचली गेली 37 धावा 37 लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर प्रोग्रेस इन लास्ट ओव्हर पाहावयास भेटायला स्लॉग ओव्हरचे षटक हणमरचे षटक अटॅक इज बेस्ट डिपेंड केला जाऊ शकेल मैदानाच्या आता स्ट्रायकवर सिद्धेश देखील माझा एक फेवरेट खेळाडू या ठिकाणी मैदानात पाहावयास भेटेला लाडक्या खेळाडू देखील गोलंदाजी करतो क्षेत्ररक्षण करतो पण आत मात्र फलंदाजी अशी पोषक या ठिकाणी त्याच्याकडे पाहावयास भेटेल मैदानाच्या आत तो सिद्धेश या ठिकाणी लेफ्ट हँड बॅटर अको टप्प्याचा चेंडू सुरा एक पटका मात्र या ठिकाणी नक्कीच विकेट परत भेटतोय आणि त्यानंतर डगआउटचा शिकार 7व्या क्रमांकाचा सिद्धेश
टॉपचा चेंडू नक्कीच ग्लान्स केलाय. मनगटी फटका या ठिकाणी येतोय. डीप शॉर्ट टच करले खेळाडू या ठिकाणी एका धावेसाठी येतोय. एका धावने धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटल पोहोचला गेला 38 धावा. 38 लॉस ऑफ 7 विकेट. 5 ओव्हर टू गो. नक्कीच मित्रांनो नक्कीच सुंदर अशी देखणी स्पर्धा अशी सिद्धेश्वर मित्रमंडळ तावडे आयोजित तावडे ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून एक गाव एक संघ अशी संकल्पना नक्कीच स्वप्न बघितलं. स्वप्न साधे या ठिकाणी तावडे ग्रामस्थ नक्कीच याच ग्राउंडवर 1 लाखची स्पर्धा होणे बाकी. नक्कीच मैदानाच्या आता कारण 50,000 ही स्पर्धा असेल. रोख रक्कमेचा नक्कीच खास आकर्षण या ठिकाणी लकी ड्रॉस. नक्कीच आपण बघतो कित्येक स्पर्धेमध्ये नक्कीच खास आकर्षण इलेक्ट्रिक काहीतरी असतं वस्तू, पण आज मात्र या ठिकाणी लकी ड्रॉ साठी या ठिकाणी कुपन 100 रुपयाचा. नंतर एक कोण हकदार असेल तो बैलाचा मानकरी होईल. थर्ड पंचांकडून या ठिकाणी रिव्ह्यू मागितला जातोय. थर्ड पंच कुठे असाल तर या ठिकाणी आपण आमच्या कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. थर्ड पंच विनंती होते. फलंदाज विकेट होतोय. आलेला बॅटर आता मात्र देखील बराचसा बाहेर. वाशी टू काशी, चांदा ते बांदा, पंजाब टू हरियाणा, तावडा टू सावंतवाडी असा प्रवास. अतिरिक्त एका धावेसाठी रूपांतरित. पंच मात्र शाहरुख खान पोज मध्ये थोडेसे बऱ्याचशा कालावधीनंतर व्यायाम करताना दिसत आहेत. थोडंसं अंग हलवताना दिसत आहेत पंच या ठिकाणी किशोर भगत सर. आखो टप्प्याचा चेंडू कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, मारना चाहते थे दिल्ली में गया गले में मिस अटेम्प्ट. फटका मात्र या ठिकाणी वंचित. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. सोपोस्कर मात्र विकेट किपरच्या दस्ताना या ठिकाणी पाहावयास भेटते. सुंदर गोलंदाजी नक्कीच निशब्द धावीवर अंकुश लावणारी एक कंजूशी करणारी गोलंदाजी कपिल निंबळकर. रिव्हर्सेपचा अटॅम्प्ट लगेच तो आबाद नाही तो बरबाद असा फटका खेळण्याचा मानस मात्र अयशस्वी झाला गेला. त्यानंतर एका धावेसाठी रूपांतरित. एका धावने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचा टोटली पोहोचला गेला 40 धावा. ही गुणतालिकेत प्रथमता फलंदाजी दाडकळ होडावडा संघ करताना पाहावयास भेटेल. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, संघर्ष किया बिना कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक का पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक का पत्थर भी भगवान नहीं होता. वही निश्चित तौर से बड़ा अपराध डेस करने के बाद में सीधा गया ना छूते सीमा रेखा पार. यस त्याचा आस्वाद घेण्यासाठी शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी
मॅंगी टांगण्यास भाग पडतोय. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी या इनिंग दरम्यान पाहावयास भेटेल. नवीन फलंदाज नवीन बॅटर लवकर जायचंय. नक्कीच स्वतः मालक स्वतः चालक मिस्टर संकेत सर या ठिकाणी मैदानात पावलं रोवली जात आहेत. संघ नायक धाडकर होडावडा संघ कर्वे 99 क्रमांक जास्त क्रमांक पाहावयास भेटेल मैदानात. धावसंख्या पोहोचली गेली टोटली 46 धावा. 46 धावा. प्रथम धाडकर होडावडा संघ फलंदाजी करत असताना आता मात्र शेवटचा या इनिंग दरम्यान शेवटचा चेंडू मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतोय. कपिल नेमेडकर कॉमेंटर बॉक्सच्या दूरकडून तर संकेत या ठिकाणी मैदानात एक फटका मात्र तारणार देऊ शकेल धाडकर होडावडा संघाला. नक्कीच मोठी रन नेमळे संघ विपक्ष धाडकर होडावडा संघ. टप्प्याचा चेंडू नक्कीच फटका मात्र वंचित राहिला गेला. धोक्याची घंटी वाजू जाऊ शकली असते. नक्कीच रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र महाकारी परततोय आणि त्यानंतर 46 धावांवर रोखलं गेलं. तेच धाडकर होडावडा संघ एक बलाढ्य संघ एक मातोबर संघ अशी क्रांतिका या ठिकाणी नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी धाडकर होडावडा संघ कमबॅक या ठिकाणी करेल का. एका बाजूला सुजित सावर विशाल नाईक त्यानंतर बबल नाईक त्यानंतर बरेचसे खेळाडू या ठिकाणी त्यांच्या भरण्यात असेल. त्यानंतर एक सुंदर अशी अष्टपैलू खेळाडू वृत्ती दाखवत अरविंद नेंबळेकर त्यानंतर हेमंत नेंबळेकर या ठिकाणी नक्कीच मैदानात छाप सोडेल का मैदानात पुढच्या इनिंग दरम्यान वळतोय. नक्कीच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या पूर्ण स्पर्धेमध्ये मुख्य समालोचक सन्मान्य सुमित कासेकर 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढच्या इनिंग दरम्यान नक्कीच एक सुमधुर आवाज पहाडी असा आवाज सन्मान्य सुमित कासेकर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये देत आहेत. नक्कीच या सर तुमचं हार्दिक स्वागत. तुमचा आवाज या तावडे नगरीत या ठिकाणी नक्कीच पाहावयास भेटेल. यस सुमित कासेकर सर. होडावडा क्रिकेट संघाने बनवलं आणि 47 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. नेमडे क्रिकेट संघासमोर थोडीशी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली फलंदाजाच्या माध्यमातून. होडावडा क्रिकेट संघात अगदी विस्फोटक फलंदाजांचा समावेश परंतु या फलंदाजाने थोडंसं निराश केलं या सामन्यात. आशा अपेक्षा प्रत्येक फलंदाजाकडून होते परंतु ती आशा अपेक्षा थोडीशी निराश करत असताना 46 धावा धावफलकावर आता 47 धावा रोखायच्या असतील होडावडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला. परंतु या 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात सलामीची जोडी नेमळे क्रिकेट संघाकडून अरविंद नेमळेकर आणि त्याचबरोबर प्रकाश पाहायला मिळतोय. 36 चेंडू 47 धावा हे समीकरण या सामन्याचा आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तळवडे व तळवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून साकार झालेली ही क्रिकेट स्पर्धा अथक मेहनत परिश्रम घेऊन या स्पर्धेचं आयोजन मैदानाची सुव्यवस्था आणि त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतलेली मेहनत प्रत्येक व्यक्तीने या मंडळातील त्या सर्वांचं देखील आपण स्वागत या स्पर्धेत करतोय. आजचा तिसरा दिवस प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी त्यांचं देखील सहर्ष स्वागत. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती कॅमेरामॅन सुदर्शन तांबे कॅमेरामॅन ओंकार सावंत आणि त्याचबरोबर ऑफिशियल मिलन पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेत यूट्यूबवरती जोडलेले सर्व प्रेक्षक यांचं देखील हार्दिक स्वागत.
47 धावांचा पाठलाग. सलामीची जोडी स्ट्रायकी एंडवरती अरविंद नेमळेकर. नॉन स्ट्रायकी एंडला प्रकाश पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश्वर दाळकर हुडावडा क्रिकेट संघाकडून सुजित हा पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन संघातर्फे लेट अबाउट द विकेट. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग ब्रेक चेंडू पडल्यानंतर हलका स्विंग होणारा बाहेर निघणारा विकेट किपरकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिला चेंडू निर्धावने गेला. धावपलकावरती पाठलाग 47 धावांचा, परंतु या धावांचा सक्षम रक्षण करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सुजित सावळ हा गोलंदाज. यावेळी चांगला चेंडू लेग चेंडू पडल्यानंतर थोडासा उंची प्राप्त करणारा आणि त्याचबरोबर हलका स्विंग होणारा देखील हा चेंडू. सलग 2 चेंडू निर्धावने गेले. फलंदाज अरविंद नेमळेकर याला पहिला षटक पॉवर प्लेचं फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर, परंतु या षटकादरम्यान देखील सुद्धा अचूकतेवरतीच गोलंदाजी करत असताना रोखून धरलाय. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने फटका मिड विकेटला खेळलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सरळ सीमारेषा पलीकडे. या इनिंग मधील पहिला आक्रमक फटका अरविंद नेमळेकर याच्या बॅट मधून निघालाय आणि या चौकानं सांघिक धावसंख्येचा देखील अकाउंट ओपन झाला या धावपलकावर. डेक चेंडू असेल थोडंसं रनअपमध्ये बिघड आणि त्याचमुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल सुजित. 4 धावा धावपलकावरती राईट अबाउट द विकेट. पुन्हा एकदा स्ट्रायकी एंडवरती अरविंद नेमळेकर. यावेळी चांगला चेंडू आउटसाइड ऑफ चेंडू ठेवलाय. पिचिंग जर पाहिले तर लेन चेंडू उजव्या स्टेच्या बाहेर ठेवला फलंदाजच्या बॅट पासून आणि तो प्रयत्न देखील सफल झाला, कारण निर्धाव चेंडू या धावपलकावरती. प्रत्येक निर्धाव चेंडू विकेट खूप महत्त्वाचे असतील या सामन्यादरम्यान. सिद्धेश्वर दाळकर हुडावडा क्रिकेट संघाला कारण 46 धावा रोखायच्या आहेत या सामन्यादरम्यान. या फटका ऑन साईडला डीप काव कोणाला खेळ आहे. चेंडू जाईल पुन्हा एकदा एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. इनिंग मधील दुसरा चौकार, या षटकातील हा दुसरा चौकार आणि या चौकारात सांघिक धावसंख्या 8 धावा या धावपलकावरती. पाठलाग 47 धावांचा मैदानात पाहायला मिळतोय. ते मागील चेंडू स्क्वेअर होता आणि सांघिक धावसंख्या 9 धाव्या धावपलकावर. धावपलकावरती पहिला षटक पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना आक्रमकरित्या फटकेबाजी मैदानात अरविंद नेमळेकर या बॅटरची पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू फ्लर लेनचा चेंडू अंतिम चेंडू जर पाहिला तर ब्लॉक होलमध्ये झाला हा चेंडू. धावगड्याचा प्रयत्न, हलक्याने फटका खेळण्याचा देखील प्रयत्न या सर्व, परंतु हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अंतिम चेंडू निर्धावने गेला. अरविंद या बॅटरला सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 चौकाराच्या मदतीने धावपलकावरती 9 धावा बिनबाद 47 धावांचा पाठलाग करत असताना या मैदानात नेमळे क्रिकेट संघ. दुसऱ्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्गवरती. लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज विशाल नाईक गोलंदाजी मार्गवरती. विकेट हुडावडा क्रिकेट संघासाठी खूप महत्त्वाचे असतील आणि ते लवकर देखील मिळवावे लागतील, कारण समोरून जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकादरम्यान 9 धावा बनवल्यात नेमळे क्रिकेट संघाने, ज्यामध्ये अरविंद नेमळेकर याच्या बॅटमधून 2 चौकार मिड विकेट आणि काऊ कॉर्नरला सुजित सावळे याच्या विरोधात पहिलं षटक 9 धावांचं बनवलं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान किती धावा बनतील हे पाहणं औत्सुक्याचं असेल. स्ट्रायकी एंडवरती प्रथमच प्रकाश पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळला. शॉर्ट पुलचा फटका मिड विकेटला. डीपमधून क्षेत्ररक्षक थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु बॅकअप बबल नाही घ्यायचा, परंतु त्या अगोदर बदल्या 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या आता 11 धावा या धावपलकावरती. क्षेत्ररक्षणात देखील थोडीशी डिलाई हुडावडा क्रिकेट संघाकडून आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चातुर्य दाखवत असताना प्रत्येक धाव जी लाख मुलाची धाव ठरते ती लाख मुलाची धाव पूर्ण करताना पाहायला मिळतात. 11 धावा या धावपलकावरती. स्ट्रायकी एंडला पुन्हा एकदा बॅटर प्रकाश पाहायला मिळतोय.
क्षेत्ररक्षणाचा विचार केला. शॉर्ट स्क्वेअर, शॉर्ट मिड विकेट 30 या सर्कलच्या आतमध्ये, ऑन साईडला डेप स्क्वेअर एक मिड विकेट, डीप काव कॉर्नर वाईड लॉंग ऑन साईडला 30 या सर्कलच्या बाहेर. याही शॉट पूल केला मिड विकेटला. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सिंगल प्राप्त होईल प्रकाश या बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 12 धावा या धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर सिंगल डबल निघतात. ही चांगली बाब पाहायला मिळते नेमळे क्रिकेट संघासाठी, कारण 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी देखील संयम खूप महत्त्वाचा. यावेळी जर पाहिला तर स्लॉक करण्याचा प्रयत्न अरविंद नेमळेकर याचा, लेन चेंडू पुढे फेकण्याचा प्रयत्न सफल झालाय. गोलंदाज विशाल नाईक याचा, कारण निर्धाव चेंडू या धावपलकावरती गणण्यात येतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 12 धावा या धावपलकावरती बिनबाद. 47 धावांचा पाठलाग. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका, परंतु मिस टायमिंग. मिड विकेटला चेंडू निघून जाईल तोपर्यंत एक धावा या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावर. पहिल्या षटकात 9 धावा निघाल्या. दुसऱ्या षटकादरम्यान संभाव्य धावसंख्या निघतात, परंतु आक्रमक फटक्यांना रोखून धरलाय या षटकात गोलंदाज विशाल नाईक याने. लेफ्ट हँडर राऊंड विकेट गोलंदाजी. यावेळी चेंडू जर पाहिला तर डाऊन द लेग स्टंप डाव्याष्टीच्या बाहेर निघालाय. पंचाचा इशारा. स्वे चेंडूचा अतिरिक्त धावा देखील खर्च होतील आता आणि अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 14 धावा. पहिल्या विकेटसाठी ही झालेली भागीदारी 47 धावांचा पाठलाग करत असताना नेमळे क्रिकेट संघासाठी. यावेळी चांगला फटका, सन्मानजनक फटका. दिशा दिली चेंडूला. शॉट कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक फील्ड करे राजेश तोपर्यंत एकच धावा चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 15 धावा या धावपलकावर. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 6 धावा निघाल्या आणि या 6ही धावा सन्मानजनक संयमी क्रिकेट खेळत असताना निघाल्यात दोन्ही बॅटरच्या बॅटमधून. चांगली जमेची बाब नेमळे क्रिकेट संघासाठी. यावेळी शॉर्ट चेंडू बॅक टू द बॉलर, फटका समोरच्या दिशेने खेळलाय. वेगात गतीने चेंडू फेकला आणि त्याचमुळे वेगावरती बीट होत असणारा फलंदाज अरविंद नेमळेकर. अंतिम चेंडू निर्धाव निघेल. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 15 धावा बिनबाद. 47 धावांचा पाठलाग करत असताना या सामन्यात. तिसऱ्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्गवरती. सुजित सावळे याचा सेकंड स्पेल असेल. विकेट खूप महत्वाच्या. विकेट मिळवावे लागतील, ते देखील लवकर मिळवावे लागतील या सामन्यात. सिद्धेश्वर दाळकर हुडाहुडा क्रिकेट सगळ्या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर. पहिला चेंडू पूल केला. शॉट मिड विकेट वरून चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटला झाला. क्षेत्ररक्षक बबल नाईक जोपर्यंत फेक करेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील सफल होईल. चांगले कॉलिंग आणि त्याचबरोबर चांगला ताळमेळ देखील साधण्यात आलाय. महत्वाच्या 2 धावेने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती 17 धावा. पहिला चेंडू गोल्डन स्पॉट वरती पडला. थोडासा अतिरिक्त उंची देखील प्राप्त करणारा पुलचा फटका, सेफेस्ट फटका. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक बबल नाईक फेकी स्ट्रायकिंग एंड वरती, परंतु त्या अगोदर 2 धावा या चेंडूवरती. धावपलकावरती 17 धावा. पाठलाग 47 धावांचा. अजूनही 30 धावांची आवश्यकता. संयमी क्रिकेट मैदानात खेळलं जाते. आक्रमण करण्याचा कोणताहीच प्रयत्न मैदानात केला जात नाही, कारण समोरून भेदक गोलंदाजी देखील अचूकतेवरती मारा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुजित सावळे गोलंदाजाच्या माध्यमातून. याही वेळी चांगला चेंडू लेग ब्रेक, हलका स्विंग होणारा, परंतु दिशा दिली सिले पॉइंटला 1 धाव मिळाल्या चेंडूवरती. प्रकाश बॅटरला सिंगलने सांघिक धावसंख्या 18 धावा या धावपलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान. खराब चेंडूवरती आक्रमण करावं हे क्रिकेटचं परिसूत्र आणि तेच क्रिकेटचं परिसूत्र मैदानात खेळलं जात आहे. आतापर्यंत सिंगल डबल मैदानात कन्वर्ट होत आहे. स्ट्राईक रोटेट देखील होते आणि धावा देखील बनत आहेत या धावपलकावरती. फ्लिकचा फटका, मनगडाचा वापर करताना मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, परंतु चेंडूपासून बराचसा दूर. बबल नाईक परतीची फेक, तोपर्यंत 2 धावा याही चेंडूवरती मिळतील. चांगले क्रिकेट, सन्मानजनक फटका. त्याचबरोबर 2 धावा देखील अरविंद नेमळेकरांच्या बॅटमधून आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या आता 20 धावा या धावपलकावर. कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानात खेळले जाते, कारण विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता. इथून 3 षटकं येणं बाकी. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. यावेळी शॉर्ट चेंडू, हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला. गलीच्या दिशेने 1 धाव मिळेल या चेंडूवरती, कारण निर्बंध क्षेत्र आणि त्याचमुळे सिंगल मिळत असताना सांघिक धावसंख्या आता धावपलकावर 21 धावा. सेकंड स्पेल सुजित सावळे या गोलंदाजाचा पहिल्या षटकादरम्यान 9 धावा खर्च केला, परंतु दुसऱ्या षटकात आतापर्यंत
6 धावा खर्च होतात, ते देखील 4 चेंडूवरती. आक्रमक क्रिकेट, नक्कीच 47 धावांचा पाठलाग सोपा बनवेल, परंतु सन्मानजनक क्रिकेट. या 47 धावांचा पाठलाग कसा करायचा हे शिकवेल मैदानात. 21 धावा या धावपलकावरती. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, क्रॉस लाईन आहे, शपल थोडा झाला उजव्या यष्टीवरती आणि त्यानंतर ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न प्रकाशाचा, परंतु या प्रयत्नात त्याला अपयश मिळताना पाहायला मिळत आहे. कारण निर्धाव चेंडू निघाला धावपलकावरती. सांघिक धावसंख्या देखील रोखण्यात आली 21 धावा या धावपलकावर. अजूनही विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. पाठलाग प्रत्युत्तर देतोय मैदानात नेमळे क्रिकेट संघ 47 धावांचं. इथून जर पाहिलं तर या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी, अंतरिम चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट. सुजित यावेळी मिस टायमिंग फटका, झेलची संधी असेल, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय, झेल खाली आलाय परंतु कॅच मैदानात ड्रॉप. साधा सोपा हा प्रयत्न होता झेल घेण्यासाठी, विकेट प्राप्त करण्यासाठी. सलामीच्या जोडीला माघारी परतवण्याचा हा प्रयत्न होता वडावडा क्रिकेट संघासाठी, परंतु इथे देखील चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. कॅच ड्रॉप मैदानात झाले, खराब क्षेत्ररक्षण मिळाले. एक धाव अंतिम चेंडूवरती, संधी गमावण्यात आली वडावडा क्रिकेट संघाकडून. आणि एकेरी धावने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा या धावपलकावरती. या सलामीच्या जोडीकडून पहिल्या विकेटसाठी ही झालेली भागीदारी. 47 धावांचा पाठलाग करत असणाऱ्या या सामन्यादरम्यान येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिला. विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, त्यामुळे सामना जर पाहिला तर दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळतोय. एखाद दुसरे विकेट या षटकादरम्यान निघाले तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करेल वडावडा क्रिकेट संघ, परंतु समोरून जर आक्रमण झालं तर सामना लवकर देखील संपवण्यात येईल. काय घडेल काय बिघडेल या सामन्यादरम्यान. 47 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. सलामीच्या जोडीनं चांगली सुरुवात करून दिली नेमळे क्रिकेट संघाला. आतापर्यंत 22 धावा धावपलकावरती, 18 चेंडू 25 धावा 3 षटकादरम्यान. आणि या सामन्यात काय घडेल सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील रोशन गावडे. या दोन दिग्गज संघाची ग्रंथिका या सामन्याच्या दरम्यान जोडले गेले, परंतु प्रतिस्पर्धी संघ आक्रमकतेची गोलंदाजी करतोय. मात्र कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. या अगोदरच्या षटकात झेल देखील सुटला गेला, परंतु संघाचा तारणहार कर्णधार संकेत सावळकडून झेल सुटला गेला. मात्र पर्यायी एक धाव देखील निघाले. स्ट्रायकिंगच्या दिशेने फलंदाज देखील पाहायला मिळतोय. एका बाजूला आक्रमणरित्या फलंदाजी करण्याची संधी नेमळे क्रिकेट संघाला असेल. येणारे 17 चेंडू जिंकण्याचे समीकरण 25 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर पट्टीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, आक्रमकतेची गोलंदाजी, अचूक निशाणा देखील, यष्टींचा वेट देखील घेतला आणि रनआउटच्या स्वरूपात प्रकाशा देखील माघारी परतला. सुंदर गोलंदाजी राजेश या गोलंदाजाकडून आणि आक्रमकतेची गोलंदाजी आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज माघारी परततोय डीजे. कारण 46 धावांचं आव्हान देखील ठेवलं गेलं होतं. कमी धावसंख्येचे सामने देखील रोमहर्षक होतात. तशाच प्रकारचा सामना देखील या दोन दिग्गज संघाच्या दरम्यान पाहायला मिळतोय. एका बाजूला नेमळा क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर डाळकर ओरोडा क्रिकेट संघ. प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करण्याला सुरुवात केले, कारण येणारे चेंडू 16 जिंकण्याचे समीकरण 25 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर प्रकारचा फटका देखील पाहायला मिळाला. सिली मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षण देखील झालंय. विशाल नाईक क्षेत्ररक्षण करतोय. परतीची फेक ही गोलंदाजाकडे केली गेली. तत्पूर्वी दोन्ही बॅटर जाणतायत. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केले.
फलंदाज प्रकाश माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाजी वरने लागले. हेमन हा फलंदाज. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं हेमन असेल तर नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेनं अरविंद हा फलंदाज असेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राजेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सुंदर गोलंदाजी. यावेळी मात्र यष्टिरक्षकाकडून काहीशी चूक झाली आणि बायच्या स्वरूपात एक धाव देखील निघाले. काही धावा देखील थांबवाव्या लागतील वरोडा क्रिकेट संघाला. परंतु सुंदर असा खेळ देखील मैदानात पाहायला मिळतोय. कारण धावांसाठी संघर्ष करावा लागतो नेमळे क्रिकेट संघाला. कारण कमी धावसंख्येचा सामना होता. परंतु अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी वरोडा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. आक्रमकतेपासून कुठेतरी रोधक लावणारी गोलंदाजी या संघाकडून देखील पाहायला मिळते. स्ट्रायकिंगच्या दिशेनं फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. हेमन हा फलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू भिरकून दिला मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षणमध्ये कुठेतरी खराब देखील झालाय. परतीची फेक ही गोलंदाजाकडे केली गेली. तत्पूर्वी मात्र दुहेरी धावेत रूपांतर केलं. क्रिकेटमध्ये सांगितलं जातं पहिली धाव वेगाने घेतली आणि क्षेत्ररक्षकावर दबाव देखील आणला आणि मात्र दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. बबल नाईन क्षेत्ररक्षण करत होता कारण अशा चुका त्याच्याकडून होत नसतात. परंतु मित्रांनो हे क्रिकेट असतं आणि क्रिकेटमध्ये अशा या चुका सुधाराव्या लागतील. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. राजेश हा गोलंदाज. षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असलेला गोलंदाज राजेश देखील आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी आता पुन्हा एकदा सुंदर चेंडू यॉर्कर पट्टीचा चेंडू बॅटची बाहेरील कड आणि यष्ट्यांचा देखील आणि विकेट किपरचा सहारा देखील भेटला आणि अजून एका फलंदाज देखील माघारी परतला नेमळे क्रिकेट संघाचा डीजे. बसायचं आहे. संघाचे संघ मालक बंड्या परब आपल्याला विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. 12 चेंडू 21 धावाचे समीकरण. पॉवर प्लेचे षटक यावेळी मात्र पाहायला मिळते नेमळे क्रिकेट संघाकडून. पॉवर प्लेचे षटक असेल. येणारे 12 चेंडू 21 धावा हे रोखावे लागतील सिद्धेश्वर डाळकर वरोडा क्रिकेट संघाला. कारण समोर देखील विस्फोटक फलंदाजी देखील पाहायला मिळते. हेमंत नाईक माघारी परतला त्यानंतर मैदानावरती देखील पाहायला मिळत आहेत ते म्हणजे योगेश नामक फलंदाज. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेनं फलंदाज अरविंद देखील पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती विचार केला. राईट हॅम ओव्हर द विकेट पाहायला मिळते. विशालकडनं गोलंदाजी. सुंदर ऑब्रेक प्रकारचा चेंडू देखील पाहायला मिळाला. सुंदर असं यष्टिरक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतं विनायकडून. कारण एक धाव ही रोखावी लागेल वरोडा क्रिकेट संघाला. कारण एक धाव ही लाख मोलाची असते क्रिकेटमध्ये. यावेळी मात्र गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज असेल विशाल हा गोलंदाज. बॅटर सज्ज असेल अरविंद नेमेकर. सलामीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळतोय. वारंवारचे 2 चेंडू. यावेळी मात्र पंचाकडे अपील देखील केलं गेलंय. पंच हे अपील देखील पेटाळून लावले जात आहेत. वारंवारचे पंच देखील या फलंदाला बाद ठरवत आहेत आणि अरविंद नेमेकर हा फलंदाज देखील माघारी परततोय आणि अजून एका नेमा संघा दुसऱ्या विकेटचे पतन देखील होत आहे. ठीक आहे. या फलंदाजाकडून परंतु
यावेळी मात्र पंच रिव्ह्यू घेत आहेत. फलंदाज बाद असेल किंवा नाबाद असेल हे तिसरा पंचांकडे ठरवलंय. पंच तिसरे पंच नाना नाईक सर आपण देखील यायचं आहे. रिव्ह्यूच्या माध्यमातून देखील आपल्याला समजेल हा फलंदाज बाद असेल की नॉट आउट असेल आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद असेल बॅटच्या बाहेरील कट घेतोय आणि विकेट किपरचा देखील सहारा मिळतोय आणि अरविंद नेहमेकर देखील फलंदाज देखील माघारी परतला. आता मात्र जिंकण्याचं समीकरण देखील मैदानावरती बदलले गेले. येणारे 10 चेंडू 21 धावेची आवश्यकता. सुंदर क्रिकेट मैदानावरती अरविंद माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाजी वर्णी लागली. अभिया फलंदाज. येणारे 10 चेंडू 21 धावा हे रोखावे लागतील. सुंदर गोलंदाजी विशालकडनं पाहायला मिळते. चौथ्या षटकाला सुरुवात देखील केली या गोलंदाजानं. आक्रमकतेची गोलंदाजी विशालकडनं पाहायला मिळते. 10 चेंडू 21 धावेची आवश्यकता. यावेळी मात्र सुंदर फटका देखील पाहायला मिळतो. पॉईंटच्या दिशेनं एका डिक्लेअर स्वरूपात एक डाव सुंदर क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळत आहे. नेमळा क्रिकेट संघाकडून मोठे फटके येत जरी नसले तरी एकेरी दुहेरी धावावर मात्र भर देत आहेत हे फलंदाज. आता मात्र जिंकण्याचं समीकरण मैदानावरती. येणारे 9 चेंडू 20 धावेची आवश्यकता. सुंदर क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूने होरवडा क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूने नेमळा क्रिकेट संघ. नेमळा क्रिकेट संघाला संघर्ष करावा लागतो धावांपासून. सुंदर गोलंदाजी. यावेळी मात्र पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र ब्रह्मास्त्र वापरलाय विशाल नाईकनं. याही चेंडू यॉर्कर पद्धतीचा हाही चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू हा गोलंदाज फेकतोय आणि 4 चेंडूवर फक्त एकच धाव खर्च करतोय. 5व्या षटकाला सुंदर वापसी करणारी गोलंदाजी होरवडा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. कारण 46 धावांचा बचाव देखील करायचा होता या संघाला, परंतु आक्रमण देखील पाहायला मिळालं गोलंदाजाकडून. यावेळी मात्र पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात चेंडू जातोय 21 धावेसाठी, परंतु यावेळी मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल नेमळा क्रिकेट संघाला. एकच धाव आणि संघाची सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या 28 धावा. 5वे षटक हे प्रगतीपथावर चालू असताना काही चेंडूचा खेळ देखील समाप्त होतोय. या षटकाला सुंदर सुरुवात. विशाल नाईक हा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाच्या दरम्यान धावा देखील वाचवल्या. मित्रांनो, कधीही हार मानू नका, शेवटपर्यंत लढत राहा. कदाचित शेवटी विजय देखील आपल्यात असू शकतो. नेमळा क्रिकेट संघाला लढायचं आहे या स्पर्धेच्या दरम्यान, या सामन्याच्या दरम्यान. सुंदर क्रिकेटची देखणी, अनुभवाची, मानाची क्रिकेटची स्पर्धा
या स्पर्धेच्या दरम्यान आजचा तिसरा दिवस देखील आणि तिसऱ्या दिवशी दोन दिग्गज संघाचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वरोडा पक्ष नेमले क्रिकेट संघ सुंदर गोलंदाजी मैदानावरती वरोडा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी 5व्या षटकात विशाल या गोलंदाजाकडून, कारण या षटकात पॉवर प्लेचे षटक होतं. मोठं षटक बनवण्याची जबाबदारी नेमला क्रिकेट संघाची. यावेळी मात्र फुलटॉस प्रकारचा चेंडू, या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याची संधी होती, परंतु संधी देखील हुकली आणि एकच धाव देखील निघाली. आता मात्र येणारे 6 चेंडू जिंकण्याचं समीकरण 18 धावा डीजे. जिंकण्याचे समीकरण मैदानावरती 6 चेंडू 21 धावा. मित्रांनो, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्कीच बदलते. वेळ नक्की बदलावी लागेल नेमला क्रिकेट संघाला, कारण येणारे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बबन नाईक देखील पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीची गोलंदाजी बबलकडनं पाहायला मिळाली आणि पहिला चेंडू स्लोअर प्रकारचा चेंडू, गतीमध्ये मिश्रण देखील पाहायला मिळालं बबलकडनं आणि पहिला चेंडू निर्धाव देखील आला. आता मात्र जिंकण्याचं समीकरण देखील बदललं गेलंय. येणारे 5 चेंडू 18 धावेची आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका देखील पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, परतीची फेक ही विकेट किपरकडे गेलेली. तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाज जाणतायत, एकेरी धाव देखील घेत आहेत. आता मात्र जिंकण्याचं समीकरण येणारे 4 चेंडू 17 धावेची आवश्यकता. आता मात्र नेमला क्रिकेट संघाला संघर्ष करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, कारण येणारे 4 चेंडू जिंकण्याचे समीकरण 17 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीची गोलंदाजी बबलकडनं पाहायला मिळते. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र फलंदाजाला जकडून ठेवणारी गोलंदाजी बबलकडनं देखील पाहायला मिळाली. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय. पहिला चेंडू निर्धाव होता, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव निघाले आणि तिसऱ्या चेंडूवर देखील 1 धाव निघाले. आता मात्र जिंकण्याचं समीकरण येणारे 3 चेंडू 16 धावा. यावेळी मात्र फुल टॉस प्रकारचा चेंडू, या चेंडूवर मात्र कणकणीत फटका देखील पाहायला मिळाला. विकेटच्या दिशेनं षटकार डीजे. एका फलंदाजी कमी देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण सागर घोगळे या संघामध्ये आज अनुपस्थित देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुंदर प्रकारचा चेंडू लेग ब्रेक देखील पाहायला मिळाला या चेंडूवरती आणि 5वा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतो. आता मात्र सामना कुठेतरी झुकला गेलाय सिद्धेश्वर डाळकर वरोडा क्रिकेट संघाच्या बाजूनं. येणाऱ्या 1 चेंडू जिंकण्याचे समीकरण 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. या मात्र सुंदर गोलंदाजी सिद्धेश्वर डाळकर वरोडा क्रिकेट संघाकडून आणि पहिल्या वहिल्या विजयाची नोंद देखील करतोय सिद्धेश्वर डाळकर वरोडा क्रिकेट संघ. आणि पुढील सामन्यातून करण्यासाठी मी विनंती करतोय रत्नदीपक बांदेकर.